All right, all set, let's go. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आंसर पर खेल दिया है बल्लेबाज ने। मन्ने पैकर्स मंगलमूर्ति और डीसीसी डोगरी के बीच आज के दिन का अहम मुकाबला और यह तीसरा मुकाबला है शिवनेरी ग्रुप प्रेसिडेंट शिवनेरी चषक 2024। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज प्रणय और जितू इतेश की जोड़ी मैदान के अंदर। स्कोर 1 रन, बल्लेबाज जितू का खाता खुला है और पावर प्ले का ओवर है। 5 ओवर का मुकाबला, 20 मिनट का समय आपको बिल्कुल 4 ओवर के लिए दिया जाएगा। मान्य पैकर्स मंगलमूर्ति और डीसीसी डोगरी के बीच आज के दिन का संघर्षपूर्ण मुकाबला आप जरूर देखेंगे। प्रणय अपने बोलिंग पर तैयार। Oh, that's a very good delivery. Just pitching out of the stump. Batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going with the wicket and they can win no run. Scored 1 per run. लगातार 3 छक्कों के लिए तोड़फोड़ ग्रुप की तरफ से 500 रुपये का इनाम। या स्पर्धेला 1000 रुपयाची आर्थिक मदत देखील तोडफोड ग्रुपच्या माध्यमातून आले। प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रणय अपने बोलिंग मार्फत तैयार है। ओहो, बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर और बल्लेबाज देखिए मन बना के ऑन साइड पर खेलने की कोशिश कर रहे हैं। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बढ़िया गेंदबाजी इस वक्त गेंदबाज की तरफ से हो रही है और एक बिंदी गेंद। स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। शिवनेरी ग्रुप प्रेसिडेंट शिवनेरी चषक 2024 आप देख रहे हैं। फ्लैंक स्वीप पॉइंट, उसके साथ कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात और एक अच्छी गेंद स्टंप के अंदर बिल्कुल ब्रॉकल में गेंद थी, खोद के निकाला था। मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद, 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के। डीसीसी डोंगरी और मान्या पैकर्स मंगलमूर्ति के बीच आज के दिन का अहम मुकाबला। फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक, डीप एंड विकेट बाउंड्री की तरफ पनिश करते हुए गेंद 1 2 3 4 बाउंड्री के बाद 4 रन चौका। शान बड़ी है मंदिर की, गर्व से डोल रहा, हवा में बोल रहा, झूम रहा सारा जमाना। गर्व से डोल रहा, हवा में बोल रहा, झूम रहा सारा जमाना। हट जा छोरे भगवा डोले, आई है राम जी की सेना। हट जा छोरे भगवा डोले, आई है राम जी की सेना। थैंक यू। स्कोर अगर देखें तो रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के। तुषार भगत पहुंच चुके हैं और मैं इनका सर देख रहा हूं। शिवनेरी इनके दिल में, इनके सर में, इनके दिमाग में। It's very good stroke flying towards the extra cover region. Batsman cross over for single, score 7 per run. तालियां बिल्कुल बज रही है तो समर्थन बहुत ज़्यादा मिलेगा मान्य पैकर्स मंगलमूर्ति टीम के लिए। सात रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं आपके स्क्रीन पर। और आपके कैमरे में बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं तुषार भगत को। तुषार शिवनेरी, शिवनेरी इनके दिल में, शिवनेरी इनके दिमाग में, शिवनेरी इनके सर पर। क्रिकेट का खेल है और उमेश किनी आई एक पेरा इनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं आई हैं। वो सिर्फ पापड़े से बिलोंग करते हैं और ये टूर्नामेंट देख रही है, बहुत ही बड़ी प्रतियोगिता का देख रहे हैं। फुल टॉस गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, नो बॉल का इशारा। गेंद डीप विकेट बाउंड्री की तरफ चली गई। खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, लेकिन यहाँ से नो बॉल का इशारा हुआ है और फिर अंपायर ने नो बॉल का इशारा किया। तो ये गेंद आपको दोबारा डालनी है। शिवनेरी चषक 2024 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट, लेकिन एक बार फिर चैलेंज किया गया, रिव्यू लिया गया है
और फील्डिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया है। 9 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल समाप्त हुआ। गेंदबाजी में परिवर्तन हुआ है। नीतीश गेंदबाजी कर रहे हैं और थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था। नो बॉल का इशारा, बहुत ऊपर गेंद थी, बिल्कुल ऊपर गेंद थी। मुन्ना पठान हमारे साथ जुड़े हुए हैं और एक फेमस अंपायर टेनिस विश्व की। इस साल एक सफल टूर्नामेंट इन्होंने किया था, जैसे कि मैं आपको बताऊंगा अब केपीएल। उससे पहले बहुत सारे बिग मैचेस इन्होंने किए हैं। बढ़िया गेंद टपकाने के बाद बाहर की तरफ निकली है। ऑन साइड पर खेलने का प्रयास, गेंद को रीड नहीं कर पा रहे हैं बल्लेबाज। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों की बात करें तो स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। बढ़िया गेंदबाजी कर रहे इस वक्त गेंदबाज बबलू यानी कि रितेश। स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर प्रगति पर है। 4 ओवर के लिए 20 मिनट का समय आपको दिया गया है। आज के दिन का ये तीसरा मुकाबला। दूध या रोशनी में जगमगता हुआ ये मैदान। एक स्ट्रोक वो बार बार खेलते जा रहे हैं। शॉट सिलेक्शन अच्छा नहीं है बल्लेबाज का। हमेशा देखिए एक बार फिर काफी ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद कॉन्सेंट पर खेलने का प्रयास हो रहा है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में हितेश की तरफ से और 5 बिंदी गेंदें इन्होंने डाली है। बढ़िया गेंदबाजी कर रहे, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। अपने बॉलिंग मार पर तैयार है गेंदबाजी कर गेंदबाज नितेश। हितेश जीतू की जोड़ी मैदान के अंदर। खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज का। बढ़िया गेंदबाजी इस ओवर में नितेश की और ज्यादा एक बार अपनी कोई आजादी नहीं दी, खुलकर खेलने का कोई मौका नहीं दिया। स्कोर डबल फिगर में 10 रन बगैर किसी नुकसान के। डीसीसी बडोंगरी टीम पहले बल्लेबाजी करते हुए मान्या पैक पर मुकाबला। और हमारे साथ हमारे काबिल दोस्त ओंकार शेट्टे, एक बहुत ही फेमस कमेंटेटर जुड़ने वाले थोड़ी देर के बाद। गेंद को ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से। डीप एक्स्ट्रा कवर पर शैलेश मौजूद है। 1 रन लेने का मौका मिलेगा। दूसरे के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। स्कोर अगर देखें तो इसी के साथ आगे बढ़ता हुआ 12 रन बगैर किसी नुकसान के। ओंकार शेट्टे यांचं अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल। समर्थन कक्षामध्ये प्रमोद शेळके यांचा आवाज तुम्ही ऐकताय, परंतु आज 3 समालोचक आपल्याबरोबर असतील, अर्थात 3 प्लेवर आपल्याला। ओहो, इथे मात्र बॅट्समनचा प्लेवर जबरदस्त आहे। डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। गेंद बॉल लेने के बाद 6 रन। ब्यूटीफुल शॉट। तलवार घेऊन आणि भिडलाय जाऊन गेली उगली जाही नष्ट माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडलाय महाराष्ट्र शिवरायांनी घेतलंय कष्ट म्हणून घडलाय। त्रिशिका 11 स्टैंड की तरफ गेंद चली गई थी। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था बल्लेबाज जीतू का। थोड़ा आगे गेंद थी, स्लॉट में थी, प्लॉट के बाहर भेजते हुए। और फिलहाल ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। तीसरे ओवर का खेल। स्कोर 18 रन बगैर किसी नुकसान के। करंट रन रेट की बात करते तो बिल्कुल चर्चा हम करेंगे कि कितना रन जो जिस गति के साथ बन रहे। 3 ओवर के बाद पानी आप लेके जा सकते हैं। अभी फिलहाल मैच को कंटिन्यू करना बहुत जरूरी, क्योंकि समय 20 मिनट का समय आपको दिया गया है। लाजवाब स्ट्रोक बल्लेबाज जीतू और एक छक्का इनके बल्ले से आया। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर प्रणय तैयार। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात आउट। सुमित कारभारी फिलहाल इन्होंने शानदार कैच किया है। बल्लेबाज बैक टू द पेबलन जा रहे हैं हितेश। पहले विकेट का पतन। साऱ्या जगात हे डंका वाजतो हिंदू धर्माचा साऱ्या जगात हे डंका वाजतो सनातनी धर्माचा प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा प्रत्येकाच्या मुखात एक्शन रिप्ले। ऑफ टॉप के बाहर शफल में थे। टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया। डीप स्क्वायर लेग पर बहुत ही बढ़िया कैच। सुमित शानदार कैच लपकते हुए। और हमारे लेफ्ट साइड पर स्टैंड तैयार हो चुका है।
यहाँ दर्शक बैठ सकते हैं, जहाँ एक बार फिर प्लेयर बैठे हुए डगआउट है, और डगआउट के थोड़ा सा और लेफ्ट साइड की तरफ जाएंगे तो और एक स्टैंड बन गया है। 18 पर लॉस ऑफ 1 विकेट। प्रणय ने अपनी टीम के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाया है। शिवनेरी ग्रुप प्रेजेंट शिवनेरी चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। पाटिल नेटवर्क HD क्वालिटी लाइव टेलीकास्ट। तोड़फोड़ टीम की तरफ से लगातार 3 चौकों के लिए 500 का इनाम है। और नए बैटर मैदान के अंदर आए हैं परेश जीतू। अब पारी को कैसे मारेंगे वो देखना बहुत जरूरी है। फ्लैगशिप पर खिलाड़ी पॉइंट, उसके साथ कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, और इस वक्त स्ट्राइक कवर लॉन्ग ऑफ अफसर पर 5 खिलाड़ी है। स्ट्राइक करने पर परेश तैयार। प्रणय की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ऑफ के बाहर गेंद थी, ड्राइव करना चाहते थे कवर क्षेत्र में, बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ जा रही है। खिलाड़ी फुटबॉल खेल रहे हैं, गेंद नहीं रुकने वाली है। आर्या ट्रांसपोर्ट बंटी दादा उनकी होल्डिंग की तरफ गेंद चली गई है। बाउंड्री के बाद 4 रन चौका। नाकामध्ये गए अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये। 22 पर लॉस ऑफ 1 विकेट। करंट रेट 9.43 का है। प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रणय गेंदबाजी कर रहे हैं। हो थोड़ा अजीब गरीब अंदाज में गेंद को खेलने की कोशिश, लेग स्टंप के बाहर गेंद थी। वाइड बॉल का इशारा। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता बाप 23 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल आप देख रहे हैं। मान्य का पैकर्स मंगलमूर्ति और DCC डोंगर के बीच आज के दिन का अहम मुकाबला आप देख रहे हैं। प्रणय अपने बॉलिंग मार पर तैयार। सुपला ओ या बेला खराब क्षेत्ररक्षण, चेंडू झाली सीमार शपार, 4 धावांनी करतात चौकार, नशिबाचा चौकार। सत्ताईस 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल आप देख रहे हैं। और प्रणय अपने बॉलिंग मार पर तैयार है। इस वक्त भाग्य के साथ बल्लेबाज को जरूर मिला। परेश 2 चौके की मदद से 8 पर खेल रहे हैं। स्कोर 27 1 विकेट के नुकसान पर। आगे आकर खेलने की कोशिश और फाइन लेग पर गेंद को रोका गया। क्या बढ़िया एफर्ट था। इससे पहले बिल्कुल जो कैच पकड़ने की कोशिश थी कमजोर थी और उसका फायदा बल्लेबाज को मिला। स्कोर 28 रन 1 विकेट के नुकसान पर। DCC और एक तरफ मान्य पैकर्स की टीम मैदान के अंदर है। DCC डोंगरी टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए तीसरे ओवर में 28 रन बनाए हैं। दोनों बल्लेबाज जीतू और परेश मैदान के अंदर। जीतू इस वक्त स्ट्राइक करने पर परेश ने बस स्टार्ट अच्छा किया, 3 गेंदों में 9 रन बनाए। एक तरफ जीतू 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं। थोड़ा ब्रॉकआउट में जाने का प्रयास है। स्ट्राइक कवर पर खिलाड़ी थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं। 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है। तीसरे ओवर में 29 रन 1 विकेट के नुकसान पर। परेश और जीतू की जोड़ी मैदान के अंदर बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। जगदीश 41 के खिलाड़ी स्ट्राइक कवर पर तैनात है, जिन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की। और स्कोर 29 रन 1 विकेट के नुकसान पर। 10.24 के अवसर से रन बन रहे हैं। जीतू 16 पर 7 गेंदों का सामना किया। परेश ने 3 गेंदों में 9 रन बनाए हैं। करप शॉट सिलेक्शन, फाइन लेग क्षेत्र में गेंद को खेलना चाह रहे थे, मन बना के खेलने की कोशिश बल्लेबाज परेश द्वारा। इस प्लेइंग ऑन 9 स्कोर 29 पर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओवर। करंट रेट 7.25 का है। पानी की अगर ज़रूरत है अंपायर बिल्कुल पानी। वैसे अगर देखें तो यहाँ सूरज की रोशनी बिल्कुल सुबह के सत्र में बहुत बढ़िया थी। शाम का सत्र है, सूरज डूब चुका है। शिवनेरी ग्रुप प्रेजेंट शिवनेरी चषक 2024 पे एक छोटा सा ब्रेक लेते हैं। ब्रेक के पार एक बार फिर लाइव एक्शन के साथ वापस आएंगे। तो बापाचा बाप वाह शिव
साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही, ते निर्माण करण्याकरता शिवबाचं काळीज असावं लागतं. शिवबाला म्हणून हा महाराष्ट्र घडला. तुम्हाला देखील मैदानावरती इतिहास घडवायचा असेल तर लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. 29 रन 1 विकेट का नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार हो रहे हैं. सुमित कारबारी, ओ बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद उछालता, थोड़ा बैकवर्ड जाके ऑफसाइड खेलना चाह रहे थे. बाहरी किनारा, प्रणय का सहारा, बल्लेबाज जीतू बैक टू द पेबल, गॉन. 29 पर एक बहुत बड़ा इंपॉर्टेंट विकेट. सुमित कारभारी, मैदानात पिक्चर सुरू आहे लय भारी. बस झाली दुनियादारी आणि खूप चांगली कामगिरी, धरतीदार कामगिरी करतोय सुमित कारभारी. तपस्या के मैदान पर यादगार प्रदर्शन किया था. गेम चेंजर खिलाड़ी है. इसी मैदान पर भी इन्होंने 2 साल पहले बहुत अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन अभी फिलहाल फॉर्म बहुत जरूरी है. फॉर्म बैटिंग ऑर्डर में पीछे आते हैं, लेकिन इस वक्त स्कोर अगर देखें तो आपकी फ्रेम की लिस्ट जो है वो आपको अपडेट करनी है. जागपत्ता रावळे आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण सज्ज राहा, अपनी लिस्ट अपन अपडेट करा. 29/2 पैरों पर गेंद थी और काफी लेग स्टंप के बाहर गेंद है, तो वाइट बॉल का इशारा. स्कोर 30 रन 2 विकेट के नुकसान पर. डीसीसी डोंगरी पहले बल्लेबाजी करते हुए और एक तरफ अगर देखें तो मैंने पैकर्स का पैक करने की कोशिश कर रहे हैं. ओवर चौथा प्रगति पर, राइट टॉप ओवर द विकेट. हमारे गेंद लॉन्ग अप पर खिलाड़ी है और ये शानदार कैच. शैलेश का ये दूसरा बहुत अच्छा प्रयास था और सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग रही है. स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पर. बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम प्राण है. मान्य पैकर्स मंगलमूर्ति की बात करें तो रोहित की टीम के ओनर है और इनके बेटी का नाम है मान्या. मान्या पैकर्स मंगलमूर्ति, डीसीसी डोंगरी और मान्या पैकर के बीच एक तगड़ा मुकाबला आप देख रहे हैं. स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पर. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी हैं. नए बैटर मैदान के अंदर आ रहे, बल्लेबाजी करने के लिए फिलहाल सलीम को मौका मिला है. लेदर बॉल के खिलाड़ी जिनके पास काबिलियत है, सामने आप देख रहे तो सुमित कारबारी. 3 मिनट का समय आपके पास बचा हुआ है. वक्त नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत. 30 रन 3 विकेट के नुकसान पर. ऑफ टाइम के बाहर गेंदी गति का इस्तेमाल किया, खराब फील्डिंग, गेंद ट्रैवल होने वाले की तरफ, कमर पर खिलाड़ी है, नहीं रोक पाएंगे. आउटफील्ड बहुत सुपर पास मैं जरूर कहूंगा. सी समर्थ बकृपा बैटरी, अगर यहां गेंद लग रही है तो बल्लेबाज की बैटरी चार्ज है. शानदार एनर्जी के साथ गेंद को खेल रहे हैं. जय श्री राम. जिसे देख जमाना हो गया दंग, जिसे ओढ़ गए. माइंडसेट बहुत अच्छा है बल्लेबाज सलीम का. गति का अच्छा इस्तेमाल, पॉइंट पर थोड़ी खराब फील्डिंग और उसका फायदा मिला. स्कोर 34 रन 3 विकेट के नुकसान पर. दोबारा गेंद की तरफ आए, बढ़िया बल्लेबाजी, कॉपी बुक अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं. मुझे एक समझ में नहीं आया, सलीम इतने बेहतरीन बल्लेबाज है और आप उनको चौथे ओवर में लेकर आ रहे हैं, तो जो बैटिंग ऑर्डर, इतने अच्छे बल्लेबाज, इतनी अच्छी तकनीक है, वो तकलीफ दे सकते थे. थोड़ा लेट आए हैं बल्लेबाजी करने के लिए. 35 3 विकेट के नुकसान पर. ये आप काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा. देखिए एक चौका आने के बाद कहानी किस तरह से बदलती है. काफी ऑफ टाइम के बाहर चले गए थे, आंखों से दूर रखने की कोशिश गेंदबाज सुमित कारबारी द्वारा. स्कोर 36 3 विकेट के नुकसान पर. ओवर चौथा प्रगति पर है. डीसीसी डोंगरी पहले बल्लेबाजी करते हुए 36 3 विकेट के नुकसान पर. ऑफ टाइम के बाहर इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है. ये ओवर जिसमें अगर देखें तो रन बिल्कुल आ रहे हैं. ऑन साइड पर पहली हुई फील्ड और अब फिलहाल क्या बल्लेबाज की तरफ से दावा किया गया, बल्लेबाज की तरफ से दावा किया गया. ऑफ टाइम के बाहर वाली गेंद और अब थर्ड अंपायर देखेंगे, टीवी अंपायर क्या इशारा करने वाले हैं.
34 विकेट के नुकसान पर। देखिए टूर्नामेंट के जो आयोजन करता इस वक्त समय बचाने का भी काम कर रहे हैं। उनको पता है कि जो आखिर कुछ मुकाबले वो सही समय पर समाप्त होना बहुत ज़रूरी। थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन थी और इट्स ए फेयर डिलीवरी। 36 पर 3 आखिरी गेंद है और समय के बारे में बिल्कुल हम एक बार फिर आपको बताएंगे। 2 मिनट का समय बचा हुआ है। सुमित कारबरी अपने बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज परेश। इस प्लेइंग ऑन 9 स्कोर 36 पर 3। अच्छी गेंद और बहुत खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया। गेंद जा रही है इस वक्त वाइड स्ट्रॉन्ग क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है। 1 रन लेने का मौका जरूर मिलेगा। उसी सिंगल के साथ या 4 ओव्हर का खेळ समाप्त। 37 विकेट के नुकसान पर एकदा पुन्हा एकदा मैदानावरती काय घडले पाहूया। 4 षटकं जे आहेत अत्यंत वेळेत पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे मान्य पॅकर्स टीम करता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा। वेळेत या ठिकाणी 4 षटकं समाप्त झालेत। तर हे देखील महत्त्वाचं आहे। भविष्यामध्ये क्रिकेटचा खेळ बदलतोय आणि अशा वेळेला जर बघितलं तर वेळेत सामना सुरू करणं, वेळेत सामने समाप्त करणं ही जबाबदारी फक्त आयोजकांची नाही, ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। 37 पर 3 आफ्टर 4 ओवर। अब निर्णायक ओवर में जगदीश को मौका मिला है गेंदबाजी करने के लिए। अनुभव खिलाड़ी है, 41 के खिलाड़ी। बल्लेबाज परेश 10 पर खेल रहे हैं। सलीम ने 5 रन बनाए, 2 गेंदों का सामना किया है। स्ट्राइक रेट की बात करें तो परेश का स्ट्राइक रेट है 166, सलीम 250। जगदीश अपने बॉलिंग मार्क पर तैयार है। ऑफ साइड पर फिलहाल 5 खिलाड़ी, एक फ्लाइंग स्लिप पॉइंट, एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ। प्रमुख गेंदबाज के तौर पर जगदीश अपने बॉलिंग मार्क पर तैयार। ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। एक फाइन लेग पर खिलाड़ी है। शिवनेरी चषक 2024 आप देख रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। पहले से बल्लेबाज अगर देखें तो 5वें 6ठे स्टंप की तरफ आए थे। टेलीग्राम मिल गया जगदीश को और फॉलो किया गया बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से और काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद डाली है। सोच बहुत बढ़िया जगदीश की। स्कोर अगर देखें तो 37 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक रेट पर परेश 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर और व्हाइट बॉल का इशारा। स्कोर 38 रन 3 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए डीसीसी डोंगरी, जागमाता रावळे, जय महाराष्ट्र चिखलपाडा। पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा। ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट, एक स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। 3 खिलाड़ी ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर है। राइट टाइम ओवर द विकेट। फुल टॉस गेंद कवर का खिलाड़ी दायरे के उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाएगी बहुत तेजी के साथ। आउटफील्ड बहुत फास्ट है। वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। टॉस गेंद थी सही नसीहत देते हुए बल्लेबाज परेश। इस प्लेइंग ऑन 14 स्कोर 42 पर 3। हवा में गेंद एक्स्ट्रा कवर पर, क्या जबरदस्त स्ट्रोक है, लाजवाब स्ट्रोक। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है। लाजवाब कड़क शॉट। गेंद बॉलिंग के बाद 6 रन। आई है राम जी की सेना, हट जा छोरे भगवा डोले। आई है राम जी की सेना, दिल में बसे है जय श्री राम, उनके नाम से मेरा काम। दिल में बसे है जय श्री राम, उनके नाम से मेरा काम। स्कोर 48 3 विकेट के नुकसान पर। परेश 20 पर खेल रहे, 9 गेंदों का सामना किया। सलीम ने कुल मिलाकर अगर देखें तो 5 रन बनाए, 2 गेंदों का सामना किया है और यहाँ की साझेदारी पनप रही है डीसीसी डोंगरी टीम के लिए। और उनको पता है कि सामने मान्य पैकर्स की बात करें तो एक दावेदार टीम है, तो उनके खिलाफ आप खेल रहे हैं तो रन आपको चाहिए। 48 3 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेल शेष है। समय आपको बताऊंगा फिलहाल 6:51 का समय हो गया है। वक्त की नजाकत के साथ आप बिल्कुल आगे बढ़ रहे हैं। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर 4 खिलाड़ी तैनात। और टॉस गेंद थी, अच्छा करेक्शन नहीं है। फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद। बंटी ने लिया एक अच्छा कैच और बल्लेबाज परेश बैक टू द पेबल गॉन। ये वादों के डीजे राजे।
डंका वाजतो हिंदू धर्माचा, साऱ्या जगात डंका वाजतो सनातनी धर्माचा. प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा, प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा, प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा, प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्री राम. 48 विकेट के नुकसान पर 5वां ओव्हर. प्रेक्षकांना उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आमच्या बरोबर समोरून कक्षाच्या डाव्या बाजूला इथे स्टँडची व्यवस्था बसण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि तिथे जाऊन बसा. बरेचसे प्रेक्षक उजव्या बाजूला उभे राहून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासाठी एक स्टँड या ठिकाणी सज्ज आहे. आमच्या बरोबर डाव्या बाजूला म्हणजे प्लेयर डगआउटच्या डाव्या बाजूला तिथे स्टँडची व्यवस्था आहे. तमाम प्रेक्षकांना मी नम्र विनंती करेन, आपण स्टँडचा फायदा घ्या. 48 विकेट के नुकसान पर 5वां ओवर. कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑफ बॉर्डर की तरफ खिलाड़ी मौजूद है. शैलेश बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, थोड़ा सा फंबल हुए थे लेकिन ज्यादा फायदा बल्लेबाज ने उठा पाए. 49 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. आखिरी गेंद शेष. जागमाता रावळे आणि जय महाराष्ट्र बिराथन चिखलपडा, जय महाराष्ट्र चिखलपडा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण सज्ज राहायचे टॉससाठी, कारण हा शेवटचा चेंडू असेल. 49.4 डीसीसी डोंगरी. निर्णायक गेंद. कदमों का इस्तेमाल किया, गेंद को बहुत बढ़िया तरीके से खेल दिया बॉलर के सर के ऊपर से. लॉकअप पर खिलाड़ी तैनात, एक रन लिया, दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए डीसीसी डोंगरी ने पहले बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में बनाए हैं 51 विकेट के नुकसान पर और टारगेट मन्या पैकेज मंगलमूर्ति के सामने रहे. जागमाता रावळे आणि जयवार्ष चिखलपडा या दोन संघादरम्यान टॉस केला जातो आहे. आदरणीय दिनेशजी कणी साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. शोधण्याची मागणी झाली. शोले स्टाईल जरा टॉस झालेला आहे. हे नाणं आता म्हणजे आमचं जे आहे टॉस आहे तो थोडा उभा राहिला आहे, त्यामुळे परत केलं जाईल. शिवनेरी अर्थात चिखलपडा संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा तर असणार आहेत. दिनेश केणी साहेब धन्यवाद, आपण व्यासपीठावरती असत आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा असेल यात काय शंका नाही आहे, परंतु आता सनलाईट तुम्हाला मिळणार नाही आहे, तर याला फ्लडलाईटमध्ये खेळायचं आहे. काय निर्णय घेणार? फिल्डिंग. तुम्ही काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही सुद्धा फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायची. हो, आता किती धाबा? नक्कीच 5 ओव्हर आहे तर 55 प्लस करण्याचा प्रयत्न करू. 55 प्लस. तुमच्या डोक्यामध्ये काय आता या बला ज्या पद्धतीने 55 धाबा करण्याचा मनसुबा आहे? आम्ही 40 पर्यंत. 40 पर्यंत धाबा. तुमच्याकडे कोणते बॅटर 55 धाबा करतील?
आमच्याकडे जित पाटील आहे, निहिल किनी आहे, हार्दिक गर्द आहे, साहिल चापके आहे, आशिष पाटील आहे, मनीष भोईर आहे, मी आहे. 8 नंबर पर्यंत बॅटिंग आहे तुमच्याकडे. कोणते गोलंदाज आहेत जे 40 धाबा या ठिकाणी म्हणजे थांबवण्याकरता अत्यंत महत्त्वाचं. 95 करणार आहेत तर तुम्ही 40 पर्यंत थांबवणार आहात. हार्दिक आहे, मी आहे आणि राहुल आणि राजू. कोणता नवीन चेहरा तुमच्याकडे आहे एखादा? नवीन चेहरे सर्व आहे ते यंगस्टर. यंगस्टर आहेत तुमच्याकडे एखादा नवीन आत्ता कोणी डेब्यू वगैरे करते वगैरे असं नवीन चेहरा यंग खेळाडू एखादा? बाकी कोणाचा डेब्यू तर नाही. जी टीम रॉकी ग्रुपला खेळली होती तीच खेळणार आहे. आत्ता या सामन्याचा जर विचार केला तर महत्त्वाचा सामना मैदानात सुरू आहे, परंतु फ्लड लाईटमध्ये खेळण्याची संधी मिळते. फारसं आपल्या या ठिकाणी आपल्या भागामध्ये फ्लड होत नाही. कसं बघताय? नक्कीच खूप छान वाटतंय. फर्स्ट टाइम आता शिवनेरी चषक ही डे अँड नाईट होणार आहे आणि एबीचा थोडाफार खेळण्याचा पोरांना अनुभव आहे, त्याच्यामुळे चांगलाच प्रयत्न करू खेळण्याचा. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. दोन्ही संघ यावेळेला संघ नाहीत हस्तांदोलन करतील आणि सामन्याला देखील सुरुवात होणार आहे. चिकलपाडा संघाने जिंकला टॉस. त्यांनी प्रथम यावेळेला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करता आमंत्रित केलेला आहे चाकमा तरावडी संघाला. तर सामना सुरू होतोय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ऐकूया प्रमोद शेडगे यांचा मधुर आवाज. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. अतिशय सुंदर सामना आपण पाहत आहेत. 52 धावांचं लक्ष्य, 51 वर 4 गडी बाद झाले आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. तिथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली कोणत्याही प्रकारचं खेळण्याचा प्रयत्न नव्हता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता, परंतु थिंकिंग पॉझिटिव्ह सहित पहिल्या चेंडूपासून इरादे पक्के स्पष्ट केलेत रितेश पाटील या गोलंदाजाने. रितेश किनी आणि एका साईडला प्रणय पाटील हे 2 धुरंधर खेळाडू आपण पाहत आहेत. मान्या पॅकर्स मंगलमूर्ती विरातन या संघाचे धुरंधर खेळाडू. यावेळेला ऑन साईडला शॉट ऑफ लाईन चेंडू सरळ चेंडूला फेकून दिला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा मान्या पॅकर्स षटकार 6. आले घेऊन भगवा झेंडा हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोया, दैवत छत्रपती भक्ती झाली आमची थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. 6 धावा. जर लगातार 3 षटकार येत आहेत तर आदरणीय सन्माननीय मधुकरजी किनी साहेब यांच्याकडून 333 अर्थातच 333 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी जे आपल्याला बक्षीस पाहायला मिळतं आणि तोडफोड टीम यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज. मधुकरजी किनी यांच्याकडून 333 रुपये कॅश प्राईज मिळेल. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, षडम पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डी बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. सिंगल मिळते आज स्वतःच्या होम ग्राउंडवर आणि घरच्या खेळपट्ट्यांवर जबरदस्त क्लास यावेळेला फलंदाजी पाहायला मिळते. 6 धावा फलकावर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 7 धावा फलकावर. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. नुकतंच दिनेशजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करण्यात आला. वेलकम दिनेशजी किनी साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. षटक क्रमांक पहिला पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर रितेश. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा. एका साईडला प्रणय पाटील अष्टपैलू खेळाडू. ऑफ साईडला बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला फक्त दिशा देत चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकफुट पॉइंटला अगदी मधोमध चौकार. 4. थैंक यू डीजे. वेलकम बैक सभी दर्शकों का खेळाडू का स्वागत आहे. आपल्याकडे शिवनेरी चषक 2024 पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मधुकर नारायण किणी आत्ता त्यांनी एक पारितोषिक लावलं होतं षटकारासाठी, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी आत्ता या स्पर्धेकरता 666 रुपये आर्थिक मदत केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होईल. त्यानंतर मातृ पितृ छाया 555 रुपये आपले देखील हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चला व्यासपीठावर एकदा टाळ्यांचा गजर या दोन्ही अर्जदात्यांसाठी होऊन जाऊ द्या. थँक्यू व्हेरी मच. ओर टू कॉम्बॉक्स. ऑन साईडला प्रणय पाटीलच्या बॅट मधून काय दमखम दाखवणारा हा षटकार. कडक बॅटिंग. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय प्रणय पाटील. सरळ चेंडूला फेकून दिलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 25 बॉल आणि 35 धावा.
जी स्टार्ट झाली ती नेत्रदीपक पाहायला मिळते. आपल्या घरच्या खेळपट्ट्यांवर परिपूर्ण अंदाज बांधत यावेळेला भरपूर खरपूस समाचार घेत गोलंदाजांचा यावेळेला अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. ओंकार शेट्टे यांचं षटकाराने स्वागत केलं गेलं. वेलकम ओमी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 विदाउट लॉस. पुन्हा एकदा बॉलर तयार. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 17 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या वेळेला कॉटन बॉलची संधी. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर. जबरदस्त आहे कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. कॉन्सन्ट्रेशन आणि प्रणयपाडीच्या खेळीला पूर्णविराम. 17 वर पहिला धक्का. 52 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 51 धावा फलकावर लगावल्या गेल्या. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर 17 धावा आतापर्यंत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली फलंदाजी प्रणय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली. देऊया आपण डीजे आणि सुभाषजी कदम यांना संधी. हर घर में वो एक ही नाम, हर घर में वो एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में वो एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा थँक्यू. रितेश किनी एका साईडला आपण पाहत आहेत सफाळे प्रीमियर लीग मध्ये सोनावे इंडियन्स या संघातून ज्याची वर्णी लागली गेले. आदरणीय सन्माननीय सचिनजी किनी यांच्या संघामध्ये आपण पाहत आहेत एक बेस्ट अँड बेटर. पहिलं षटक आपण पाहिलं. 17 धावांचं रितेश पाटील महागडा ठरला गेला. आणि जी सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. जागा बनवून खेळला गेला. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळत असताना मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं जातं. फील्ड करेपर्यंत चेंडूची फेक होईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. संघाची धावसंख्या फलकावर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 23 बॉल आणि 34 धावा. आज शिवनेरी चषक 2024 मध्ये आपण पाहत आहेत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या शिवनेरी चषकाचे आयोजक नियोजक आदरणीय सन्माननीय अनिलजी दत्तात्रय किनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही दखल आपल्याला पाहायला मिळते. स्वप्न होतं, स्वप्न सत्यात साकार झालंय. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. मिस्टर तुषार किनी आज त्यांचे पिताश्री या मंचावर पाहायला मिळत आहेत. आणि अगदी मातोश्री सुद्धा आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेत असताना. संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. मान्य पॅकर्स मंगलमूर्ती विराथन. सलीम त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये आणि मिळते या ठिकाणी एक मोठी सफलता. रितेश किनी अर्थातच या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. रितेश किनी बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. तेरी माझे येताले देवा, तोल्यांचे माझे येताले देवा, तेरी माझे येताले देवा, तोल्यांचे माझे येताले देवा, देवा हो देवा, देवा माझा देवा. अशी देवाने केली कला, केला शिवान बांधिला, चारी बाजूला पाणी निला, काय सांगू देवाची लीला. थँक्यू. सूर्य नारायण देव उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. यावेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज एका मागोमाग एक ब्रदर. थोडीशी नामुष्की उडवली गेले. आता निलेश किणी जात आहेत पॅव्हिलियन मध्ये आणि सांगतायत थोडंसं धीर धरा आणि स्लोली खेळा. 19 वर 3 धक्के. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर गॉन.
थँक्यू. वेलकम बॅक. 19 वर 3 धक्के, थोडीशी नामुष्की उडवली गेले. 20 बॉल आणि 33 धावेची आवश्यकता. 1.4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. इथून थोडेसे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. वैभव इज ऑन अ हॅट्रिक. शैलेश निवल एक हार्ड हिटर बॅटर, ग्रेट फिनिशर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. उलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेला. क्रॉस बॅटचा उपयोग केला. वन बाउन्सने चेंडूला रोखलं गेलंय. गुड फिल्डिंग, ब्रिलियंट फिल्डिंग. 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 21 या धावसंख्येवर 19 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता. मान्या पॅकर्स मंगलमूर्ती विराथन या संघाला. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. शिवनेरी चषक 2024चा शानदार आणि दमदार सोहळा. ऑन साइडला तुषार किनी की शैलेश निवल. शैलेश निवलच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय तुषार किनी. शैलेश निवल नावाचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. क्या बात आहे शैलेश. मी म्हटलं होतं ग्रेट फिनिशर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 27 धावा. बाप्पा मोरया चषकामध्ये ज्या खेळाडूने मात्र अगदी नेत्रदीपक खेळ साकारला होता, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इज ऑन अ फायर. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावा. आता DCC डोंगरी संघाला यावेळेला विचार विनिमय करण्यास भाग पाडले शैलेश निवलच्या या षटकाराने. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. शिवनेरी चषक 2024 वर्ष चौथं पाहायला मिळतं. डे अँड नाईटमध्ये ही स्पर्धा मात्र रूपांतर होताना पाहायला मिळते. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 25 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. तुषार किनी स्ट्राईक एंडकडे आपण पाहतायत, तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर परेश. शैलेश निवल एक ग्रेट फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर चिकाटी प्लेअर म्हणून मिस्टर तुषार किनी. उजव्या हाताचा एक अप्रतिम खेळाडू. हलक्याशा हाताने सेन्सेशनल क्रिकेट. तुषार किनीचं मी कौतुक करेन. तुषारला माहिती आहे माझ्याकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, परंतु शैलेश निवलची जी बॅट यावेळेला बोलू लागले. आणि आजच्या दिवसामध्ये मैत्री चषकामध्ये ज्या खेळाडूंनी सातत्याचं दुसरं नाव ठेवलं म्हणजे शैलेश निवल, आणि मैत्री चषकामध्ये त्यांचा संघ क्वालिफाय होताना मस्ती बॉयज या संघाकडून आपण पाहतायत. अप्रतिम चांगलं क्रिकेट हाताळलं गेलंय. म्हणजे शैलेश निवल या खेळाडूला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत. 17 बॉल 24 धावा. व्हॉट अ मॅच. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने थोडासा खाली राहिला होता. हे रात्रीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. डे अँड नाईट यामध्ये भरपूर डिफरंट आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. येणारे बॉल आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावा. हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना ऑन साइडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवनेरी चषक षटकार, 6 धावा. थँक्यू. 34 वर 3 धक्के आणि त्यानंतर आपण पाहतायत काय जबरदस्त फलंदाजी. 3 षटकारांसाठी तोडफोड. टीम कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि मधुकरजी किनी साहेब यांच्याकडून 333 रुपयांचं कॅश प्राइज. ही ऊर्जा दिली जाते. 15 बॉल 18 धावेची आवश्यकता. काय फलंदाजी केले चंद्रकांतजी घरात यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं करूया आपण वेलकम. शब्द सुमनांनी संपूर्ण विराथन कर या मॅचचा आनंद घेत आहेत.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. शैलेश निवल टू द पवेलियन. आता बॉल आहे 14 आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी मान्या पॅकर्स मंगलमूर्ती विराथन संघाला 18 धावेची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू तुझे. शैलेश निवल यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज. मधुकरजी किनी साहेब यांच्याकडून त्याच्या चांगल्या फलंदाजीसाठी यावेळेला ऊर्जा देण्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. जिजाई, खऱ्या अर्थानं जी म्हणजे जिद्द, जा म्हणजे जाणतेपणा आणि ई म्हणजे ईश्वराची देण म्हणजे जिजाई. मातेला वंदन. संघाची धावसंख्या 34 एकंदरीत आपण पाहत आहेत. 4 गडी बाद झालेत. 14 बॉल 18 धावा. वैभवने यावेळेला परेशने कमबॅक केलंय. डीसीसी डोंगरी संघाचा एक अप्रतिम गोलंदाज. विकेट टेकिंग. सरळ बॅटचा उपयोग करत असताना ऑन द राईज खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत, फेकी करतायत. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजे दोन्ही संघांकडे आतापर्यंत बॅलन्सिंग सामना आहे. इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल खूप महत्वाची भूमिका असेल, कारण ऑलरेडी 4 फलंदाज बाद झालेत. 35 वर 4, 13 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. शिवनेरी चषकाची दुसरी रात्र, डे अँड नाईट. ऑन साईडला मनगडाचा वापर केला. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि यस सेकंड टाइम अटेम्प्ट करत असताना यस गॉन. तुषार किनी दबावाखाली आले आणि दबावाला न जुमानता चांगला खेळाडू तोच बनतो ज्या वेळेला अतिशय उत्कृष्ट दर्जाची खेळी करतो. परंतु तुषार किनी दबावाला या ठिकाणी सामोरे आले. त्या संघर्षाला तोंड देता आलं नाही. फलंदाज बॅक टू द पवेलियन. 35 वर 5. आता 12 बॉल 17 धावा. आदरणीय हेमंत दत्तात्रय किणी यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत असेल शिवनेरी चषक 2024च्या या भव्य दिव्य मंचावरती. त्याचबरोबर कामनेश संजय राऊत, नेहमीच आपण बघितलं तर क्रिकेट करता त्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. एक प्रायोजक म्हणून ते नेहमीच पुढे आलेले आहेत. या स्पर्धेकरता ग्राउंडसाठी पाण्याचे टँकरची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. कामनेश राऊत सरांचे मनापासून धन्यवाद. सामना रंगलेला रंगतदार सामना आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये. ऐकूया आवाज प्रमोद शेडगेंचा. 3 मिनिटे अजून सुद्धा बाकी राहिले. तर आपण पाहू शकतायत 4थ्या षटकासाठी 3 मिनिटात तुम्हाला हे षटक कव्हर करायचं आहे. 12 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता. काय सामना रंगतदार. सागर मोरे सर यावेळेला दर्शवत आहेत यस डेड बॉल. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मधून बाहेर जाताना अगदी अगोदरच मात्र चेंडू वैभव टाकण्याच्या तयारीत होता. स्माइल देतात, एन्जॉय करायला हवं. 12 बॉल 17. टायमिंग तुम्हाला शेवटचे 2 मिनिटे. त्यावेळेला आपण पाहत आहेत फलंदाज त्या ठिकाणी प्रथमेश सिंगल घेऊन स्ट्राईक एंडला यावेळेला आणतोय सुमित कारभारी. अतिशय एक बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं या संघामध्ये. 11 बॉल आणि 16 धावा. काय सामना होता कुठे आला कुठे. काही प्रेक्षक वर्ग डोंगरावर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. शिवनेरी चषक 2024च्या माध्यमातून आज दुसऱ्या रात्रीमध्ये पहा. जसं नाव घेतलं तसं मात्र फ्लॅश लाईट ऑन होताना पाहायला मिळत आहेत. पाहायचं आमच्या प्रेक्षकांना पाहायचं आहे आम्हाला फ्लॅश लाईट ऑन केल्यानंतर किती प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत. पाच समोर सुद्धा फ्लॅश लाईट आपल्याला पाहायला मिळते. एका डाव्या साईडला आपण पाहू शकतायत फ्लॅश लाईटचा यावेळेला आपण नजारा पाहू शकतायत. या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वरती सुद्धा प्रेक्षक वर्ग आहेत पहा. फ्लॅश लाईट आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 37. थँक्यू व्हेरी मच प्रेक्षक वर्गानो. ऑन साईडला काय फटका खेळला गेलाय. मी म्हटलं होतं या संघातील बाहुबली सुमित कारभारी इज ऑन अ फायर. मॅग्निफिसंट टायमिंग. 43 ला 5. 10 बॉल 9 धावेची गरज.
थँक्यू. 10 बॉल 9 धावेची आवश्यकता. 43 धावा फलकावर. काय फलंदाजी केले यावेळेला. खूप चांगला स्ट्रोक आला. पहिल्याच बॉलवर षटकार. पहिल्याच बॉलचा सामना करत सुमित कारभारेने इथे तिथे पाहिलं नाही. सरळ चेंडूला निर्धार केला. बाउंड्री लाईनच्या बाहेर मला यावेळेला भिरकावून द्यायचंय. ऑन साईडला खेळलाय. दुसरा षटकार येईल का? पायाचा क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आणि यस, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 9 बॉल आणि 9 धावा. 43ला 6 धक्के बसलेत मान्या पॅकर्स मंगलमूर्ती विराटन या संघाला. थँक्यू. सुभाषजी कदम आणि दर्शन घरत या ठिकाणी आपण पाहत आहे जॉईन झालेत. 43वर 6 धक्के बसलेत. 9 बॉल आणि 9 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीने या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 2 आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण आणि बंटी कुंभार, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट, हितेश किनी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. समेश पाटील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. 9 बॉल आणि 9 धावा. 43ला 6 धक्के. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. उलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. खूप सुंदर पद्धतीने कलात्मक फटका. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. सक्सेस ठरलं आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 45. टाइम ऑफ. म्हणजेच या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आता आतमध्ये घ्यावा लागेल. टायमिंगचं बाबतीत एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. पंच या ठिकाणी दर्शवत असताना एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आतमध्ये येतोय, कारण ही स्पर्धा आहे डिसिप्लिन. पुढच्या ओव्हरला 5व्या ओव्हरला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत क्षेत्ररक्षक पुढे येईल. अर्थातच 38 सर्कलमध्ये 8 बॉल आणि 7 धावा. आकाश आणि प्रथमेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑफ साईडला खूप चांगला फटका ऑन द राईज खेळला गेला. ऑन दी ऑफ जिग्नेश मात्र पुढे सरसावेल. फंबलिंग होत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. प्रथमेशचे गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक रन्स क्रिकेटमध्ये खूप या वेळेला मायने राखते. आता बॉल आहेत जवळजवळ 7 आणि 7 बॉलमध्ये 5 धावेची आवश्यकता. या स्पर्धेचा रूल असा आहे, सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळावी लागेल. आदरणीय सन्माननीय प्राण भोईर जादूगार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि हरीश्वर किनी एवन जोडी यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. लो फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगली फलंदाजी. गॅप मध्ये नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउंस 4 रन. स्कोर इज लेवल. क्या बात आहे. आकाश सुपर बॅटिंग. 6 बॉल आणि 1 धाव. त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये. सुपर बॅटिंग करत असताना घरच्या खेळपट्ट्यांवर कसं खेळायचं हे परिपूर्ण भ्रांत असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सुपर बॅटिंग आतापर्यंत राहिले ते आकाश. प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. शिवनेरी चषक 2024चा शानदार आणि बहारदार सोहळा आणि त्यामध्ये लागलेले 4 चांद आमच्या व्यासपीठाला संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, नारी शक्ती, रणरागिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. थँक्यू व्हेरी मच. अनुराग चव्हाण कॉमेडी स्टुडिओ यावेळेला चेतन किनियान आपण पाहत आहेत. 26 एकंदरीत जर आपण पाहिलं तर 6 बॉल 1. अतिशय देखणा हा सोहळा. त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. आजची दुसरी रात्र. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला गेला. हे सर्व खेळाडूंना संघाला मात्र सूचित करू इच्छितो, 4 षटकं तुम्ही 20 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत. अन्यथा 21वा मिनिटे लागला तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला आतमध्ये खेळाडू आणावा लागेल. अप्रतिम गुड शॉट. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. द बॅकवर्ड पॉइंटला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी विजयाचा
चौकार 4. गुड बॅटिंग आकाश अँड प्रथमेश. कॉंग्रॅच्युलेशन मान्य पॅकर्स. रोहित किनी ह्या वेळेला आपण पाहत आहेत. चापेवाडी चषकाचे आयोजक अक्षय पाटील, सुरेंद्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 20 ते 25 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगताना पाहायला